आता सौजन्यशीलता म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, ज्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्टाचार, ज्या विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, ज्या विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या ज्या गोष्टी मुलांमध्ये येणं म्हणजे खऱ्या अर्थाने सौजन्यशीलता आहे। आता हे विद्यार्थ्यांनाच का सांगायचंय कारण सौजन्यशीलता असल्याशिवाय विद्यार्थी हा त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही किंवा तो मोठा होऊ शकत नाही। त्याच्यामुळं तुमच्यावरती सौजन्यशीलता यावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। सर्वप्रथम विनम्रता म्हणजे काय की लक्ष द्या की असं म्हणतात की विद्या विनय शोभते, की विद्या ही काय करते विनम्रता असणाऱ्या माणसाला शोभते आणि त्यालाच ती काय होते प्रकट होते किंवा प्राप्त होते। आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विनम्रता असणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर की नाही। आणि त्यामुळे विद्यार्थी हा विनम्रच असला पाहिजे। आज आपण पाहतोय की आपल्या शाळेतले बहुतेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या विनम्र नाहीत आणि साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होणार आहे। आता आपण या ठिकाणी प्रार्थनेसाठी असेंब्लीसाठी थांबलो, तोपर्यंत काही मुलींनी माईक घेतला आणि रस प्यायला या माय अशा त्या ठिकाणी म्हटलं, हे की नाही। आता इथं